Hello guys, myself Mr. Vayatoke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College, Sirsundi. Last lecture we have seen the genetics, disorders, etc. Okay, then now today we are also going to start chapter number 3, Inheritance and Variation, second last point, part number 11, Sex Determination. Then the sex determination. So the mechanism by which sex is established is a term as a sex determination. The mechanism by which sex is established is term as a sex determination. The term sex refers to sexual phenotypes. म्हणजे हे जे काही मेकॅनिझम आहे सेक्स तर ते एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि त्या टर्मला आपण काय म्हणतो सेक्स डिटर्मिनेशन. आणि ही जी टर्म आहे सेक्स तर हे काय रेफर करते तर ती म्हणजे सेक्शुअल फिनोटाइप. Then in some species both male and female reproductive organs are present in a same organism. Some species both male and female reproductive organs are present in a same organism. It is described as a bisexual or hermaphrodite or monoecious. म्हणजे काय दोन्ही मेल पण आहे आणि फिमेल पण आहे परंतु दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझमवर आणि एका सारख्याच स्पेसिसवर प्रेझेंट आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो डिस्क्राईब करतो तर बायसेक्शुअल किंवा hermaphrodite or monoecious. Then on the other hand some species in which the organism has either male or female reproductive organs is said to be dioecious or unisexual. Humans are the dioecious. म्हणजे जर आपण जसं की बायसेक्शुअल आणि hermaphrodite बघितला त्याचप्रमाणे काय इथे अदर हँड सम पेसीस ज्या आहेत काही पेसीस त्यांच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते म्हणजे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो इज सेड टू बी डायोसियस ऑर युनिसेक्शुअल. आणि ह्युमन जे आहेत ते कसे डायोसियस. जर्मन बायोलॉजिस्ट हेंकिंग in 1891 while studying spermatogenesis of the squash bug Anasa tristis noted that the 50% of the sperms receive the unpaired chromosomes while other 50% sperm do not receive it. म्हणजे त्यानंतर आपण जे काही सेक्स डिटर्मिनेशन बघितलं आहे त्या ठिकाणी जे काही बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल आहे ह्युमन जे आहेत ते कसे डायोसियस आहेत. त्यानंतर जर्मन बायोलॉजिस्ट जे होते हेंकिंग यांनी 1891 मध्ये स्टडी केला आणि स्पर्मॅटोजेनेसिस आणि त्या स्पर्मॅटोजेनेसिसवर त्यांनी कशावर स्टडी केला तर तो म्हणजे स्क्वॅश बग म्हणजे काय ॲनासा ट्रायस्टिस. आणि त्यातून त्यांनी नोटेड केलं की 50% जे स्पर्म्स आहेत ते रिसिव्ह होतात कसे अनपेअर्ड फॉर्ममध्ये म्हणजे अनपेअर्ड क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये आणि व्हाईल 50% स्पर्म जे आहेत ते त्या ठिकाणी रिसिव्ह होत नाही डू नॉट रिसिव्ह इट. देन हेंकिंग गेव a name to this structure as the X body but he could not explain its role in a sex determination. पण हेनकिन यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांचं मत मांडलेलं होतं नोट डाऊन केलेलं होतं 50% स्पर्म रिसिव्ह होतात अनपेअर क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये आणि अदर जे 50% आहेत ते त्या ठिकाणी रिसिव्ह होत नाही आणि त्यांनी त्या रिसिव्ह झालेल्या स्पर्मच्या स्ट्रक्चरला जे काही नाव दिलं ते एक्स बॉडी नाव दिलं परंतु ते त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा रोल एक्सप्लेन केलेला नाही सेक्स डिटर्मिनेशनमध्ये. बट फर्दर इन्व्हेस्टिगेशन बाय दी अदर सायंटिस्ट लीड टू कन्क्लुजन दॅट दी एक्स बॉडी ऑफ हेंकिन वॉज इन फॅक्ट अ क्रोमोझोम अँड गेव दी नेम एक्स क्रोमोझोम. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याच जे काही वर्क आहे त्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स केलं काही दुसऱ्या सायंटिस्टने आणि त्या ठिकाणी लीड दिलं त्यांचं जे काही कन्क्लुजन होतं हेनकिन यांचं एक्स बॉडीवर त्या ठिकाणी त्यांनी त्या क्रोमोझोमला एक्स क्रोमोझोम असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. देन दी सेक्स डिटर्मिनेशन इन अ ह्युमन बिंग. आता आपण ह्युमन बिंगमध्ये जे काही सेक्स डिटर्मिनेशन होतो तो आपण त्या ठिकाणी बघूया. देन दी chromosomal mechanism of sex determination in a human being is a capital X capital X capital X capital Y type. त्या ठिकाणी जे काही क्रोमोझोमल मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशनचं ह्युमन बिंगमध्ये ते आपण कसं इंडिकेट करतो फिमेल असेल तर कॅपिटल एक्स आणि मेल असेल तर कॅपिटल एक्स कॅपिटल वाय टाईपमध्ये आपण ते क्रोमोझोम त्या ठिकाणी इंडिकेट करत असतो. इन अ ह्युमन बिंग द न्यूक्लियस ऑफ इच सोमॅटिक सेल कंटेन दी 46 क्रोमोझोम्स और 23 पेयर्स ऑफ दी क्रोमोझोम्स. ह्युमन बिंगमध्ये आपल्याला माहितीच आहे आपण यापूर्वी बघितलं आहे 11th सुद्धा जे काही सोमॅटिक सेल्स आहेत न्यूक्लियसमध्ये त्या प्रत्येक सोमॅटिक सेल्समध्ये जे काही कंटेन्स आहेत तर ते कसले आहेत 46 क्रोमोझोमचे आणि त्या क्रोमोझोम जे आहेत 46 तर ते किती पेयर्समध्ये आहेत 23 पेयर्समध्ये त्या ठिकाणी क्रोमोझोमचे प्रेझेंट आहे. आउट ऑफ दिस 23 पेयर्स आर
त्या 23 पेयर्सपैकी 22 पेयर ज्या आहेत त्या कशा आहेत, ऑटोझोम्स आहेत आणि 1 पेयर जी आहे ती कशी आहे, सेक्स क्रोमोझोममध्ये. आपण यापूर्वी सुद्धा ते क्रोमोझोम्स बघितले, क्रोमोझोमचा टाईप बघितला आहे. ओके, देन दी ह्युमन फिमेल हॅज अ पेयर ऑफ कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स homomorphic sex chromosomes while male has a capital X capital Y heteromorphic sex chromosomes. आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही ह्युमन फिमेल आहे ते पेयर आपण कशी इंडिकेट करतो, तर कॅपिटल एक्स म्हणजेच काय, होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम, आणि मेल असेल तर काय, कॅपिटल एक्स कॅपिटल वाय म्हणजे हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम. देन द जिनोटाईप ऑफ फिमेल इज इक्वल टू 4 आणि त्यांचा जिनोटाईप जो आहे त्या ठिकाणी फिमेल इज इक्वल टू किती आहे, 44. देन दी जिनोटाईप ऑफ फिमेल इज अ 44 ऑटोझोम्स प्लस कॅपिटल एक्स मेल इज इक्वल टू 44 ऑटोझोम्स प्लस कॅपिटल एक्स कॅपिटल वाय. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन in a male, the diploid germ cell in testis undergoes the spermatogenesis to produce two types of haploid sperm. म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्मेशन होतं मेल गॅमेटचं त्यावेळेस डिप्लॉइड जेम सेल ज्या आहेत त्या टेस्टिसच्या अंडरग्रोथमध्ये काय होतं, स्पर्मॅटोजेनेसिस, आणि त्या ठिकाणी त्या प्रोड्यूस काय करतात, 2 टाइप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. मग हे 2 प्रकारचे हॅप्लॉइड स्पर्म्स कसे आहेत ते बघा. 50% स्पर्म्स कंटेन दी 22 ऑटोझोम्स अँड एक्स क्रोमोझोम. त्या ठिकाणी 50% जे काही क्रोमोझोम्स आहेत ते कसे आहेत, तर 22 ऑटोझोम्स आणि एक जो आहे तो एक्स क्रोमोझोम. आणि व्हाईल 50% स्पर्म 22 ऑटोझोम्स अँड वाय क्रोमोझोम्स. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं मेल गॅमेटचं, त्या ठिकाणी डिप्लॉइड सेल ज्या आहेत टेस्टिसच्या अंडरग्रोथमध्ये काय होतं, स्पर्मॅटोजेनेसिस होतात आणि त्या ठिकाणी 2 टाईपचे हॅप्लॉइड स्पर्म ते प्रोड्यूस करतात. मग त्यापैकी जे 50% स्पर्म्स असतील त्यामध्ये 22 ऑटोझोम्स आणि एक क्रोमोझोम जो आहे तो कसा असेल, EX, आणि त्या अपोजिट 50% स्पर्म जे आहे ते कंटेन्स किती, 22 ऑटोझोम्स आणि एक जो आहे तो काय असेल, वाय क्रोमोझोम. इन अ फिमेल दी डिप्लॉइड जेम सेल इन ओव्हर इज अंडरगोन इन oogenesis टू प्रोड्यूस ओनली 1 टाइप ऑफ egg. All eggs contain 22 autosomes and X chromosome. Thus, human male is a heterogametic and female is a homogamitic. म्हणजे त्या ठिकाणी फिमेल ज्या आहेत त्या डिप्लॉइड जेम सेल ज्या आहेत ओव्हरीमध्ये त्यांच्या अंडरगोज काय होतं, oogenesis, आणि त्या ठिकाणी त्या प्रोड्यूस करतात काय, तर फक्त एक आणि एकाच टाईपचा ओनली अँड 1 टाईप एक त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. आणि प्रत्येक एक जे आहेत ऑल एक्स कंटेन जे आहेत ते काय 22 ऑटोझोम आणि एक्स क्रोमोझोम्स. एक जो आहे तो काय फिमेल आहे आणि त्यामध्येच काय एक्स क्रोमोझोम्स आणि 22 ऑटोझोम. आणि त्या अपोजिट ह्युमन जे आहे ते काय, ह्युमन मेल जो आहे मेल काय आहे हेट्रोगॅमेटिक आणि फिमेल जी आहे ती काय होमोगॅमेटिक. इफ स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम fertilize the egg ovum, then diploid zygote is formed that grows into a female child. म्हणजे त्या ठिकाणी स्पर्म जे आहेत ते एक्स क्रोमोझोम जे आहे ते फर्टिलाइज करतात, स्पर्म्स कंटेनिंग एक्स क्रोमोझोम फर्टिलाइज दी एग, आणि त्या ठिकाणी काय फॉर्म होतो, डिप्लॉइड झायगट फॉर्म होतो, आणि तो त्या ठिकाणी डिप्लॉइड झायगट काय ग्रो करतो, दॅट ग्रोज इनटू अ फिमेल चाइल्ड. ओके, दीज इंडिकेट दॅट द सेक्स ऑफ द चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ स्पर्म. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आहे इंडिकेट काय होतात, चाइल्डचा जो काही सेक्स आहे तो डिपेंड कशावर आहे, ऑन द टाइप ऑफ दी स्पर्म. स्पर्म्स कोणत्या टाईपचे त्यावरून त्या ठिकाणी चाइल्डचा सेक्स काय होतो डिपेंड होतो. देन द फर्टिलाइज एग अँड हेन द फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ द चाइल्ड. आणि त्या ठिकाणी जे काही चाइल्डचा सेक्स डिपेंड आहे तो कशावर डिपेंड आहे, स्पर्मवर, आणि ते स्पर्म त्या ठिकाणी फर्टिलाइज करतात कशाला, एगला, आणि त्यामुळे हे द फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ द चाइल्ड. त्यामुळे स्पर्म हे त्या ठिकाणी एगला फर्टिलाइज करतात, त्यामुळे चाइल्ड जो आहे त्याचा जो काही सेक्स आहे तो डिपेंड कशावर करतो, फादरचा स्पर्म कोणत्या टाईपचा आहे त्यावर, आणि त्यामुळे फादर जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर चाइल्डच्या सेक्सच्या डिटर्मिनेशनसाठी. ओके, अँड नॉट दी मदर. त्या ठिकाणी मदर कुठल्या प्रकारचे रिस्पॉन्सिबल. ड्यू टू दी लॅक ऑफ नॉलेज वुमेन आर ऑफन ब्लेम फॉर दी गिविंग दी बर्थ टू फिमेल चाइल्ड. नॉलेजचा भाग आहे त्या ठिकाणी. ड्यू टू दी लॅक ऑफ नॉलेज women are often blamed for the giving birth to the female child. Okay, then sex determination in the birth. In birth, the chromosomal mechanism of the sex determination is a capital Z, capital W, capital Z type. त्या ठिकाणी क्रोमोझोमल मेकॅनिझम जे आहे बर्थमध्ये सेक्स डिटर्मिनेशनसाठी आपण ते कशाने इंडिकेट करतो, कॅपिटल झेड आणि कॅपिटल W, कॅपिटल झेड आणि कॅपिटल झेडमध्ये. जसं की ह्युमन बिंगमध्ये आपण कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, कॅपिटल एक्स. ओके, in this type
फिमेल्स आर हेट्रोगॅमेटिक, या ठिकाणी फिमेल ज्या आहेत त्या कशा आहेत हेट्रोगॅमेटिक, अँड प्रोड्यूस काय करतात प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ एग्स, आणि या ठिकाणी फिमेल ज्या आहेत त्या किती प्रकारचे एक प्रोड्यूस करतात तर ते 2 प्रकारचे. मग बघा त्या ठिकाणी फर्स्ट टाइप जो आहे तो 50% एक्स कॅरी झेड क्रोमोझोम आणि 50% एग जे आहेत ते कॅरी करतात काय डब्ल्यू क्रोमोझोम्स. म्हणजे त्या ठिकाणी फिमेल ही 2 हेट्रोगॅमेटिक आहे आणि त्या ठिकाणी 2 प्रकारचे एक प्रोड्यूस करतात. 50% एग जे आहेत ते काय कॅरी करतात तर झेड क्रोमोझोम, आणि व्हाईट 50% एग जे आहेत ते काय कॅरी करतात डब्ल्यू क्रोमोझोम. मेल्स आर होमोगॅमेटिक अँड प्रोड्यूस 1 टाइप ऑफ स्पर्म्स, आणि त्या ठिकाणी मेल जे आहेत हे काय आहेत होमोगॅमेटिक आहेत, ते फक्त एकाच प्रकारचे स्पर्म प्रोड्यूस करतात म्हणून ते होमो, आणि फिमेल जे आहेत या 2 प्रकारच्या एक प्रोड्यूस करतात म्हणून त्या काय आहेत हेट्रोगॅमेटिक. मग आता मेल जो आहे होमोगॅमेटिक आहे, एकच प्रकारचा एक स्पर्म प्रोड्यूस करतोय. मग बघा इच स्पर्म्स कॅरीज अ झेड क्रोमोझोम, आणि हा स्पर्म जो आहे हा त्या ठिकाणी काय कॅरी करतोय झेड क्रोमोझोम. द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स वन काइंड ऑफ एग ओव्हा फर्टिलाइज बाय दी स्पर्म, आणि त्यामुळे तो सेक्स जो आहे इंडिव्हिज्युअली डिपेंड आहे वन काइंड ऑफ एग ओव्हा आणि फर्टिलाइज बाय दी स्पर्म. Then parents, male and female, male into female, genotype diploid capital Z, 2n plus capital Z, female 2n plus capital Z, capital W, म्हणजेच काय diploid Z W. Then gamete formation n plus Z, male, then female n plus Z plus n plus W. Okay, then crossing between them, male into female, but gametes male n plus capital Z fuse them female n plus capital Z, then the F1 generation diploid 2n plus capital Z male bird. Then while n plus Z fuse them n plus capital W, so 2n plus capital Z capital W, it indicates the female bird, so sex determination in a birds, very easily interesting. Then the something interesting in a Bonellia viridis, the environmental factor determine the sex of the individual. जे अजून काही इंटरेस्टिंग थिंग दिलेली आहे या ठिकाणी बोनेलिया व्हायरिड जे आहे एक काय आहे हे सी मधले वर्म्स आहेत, म्हणजे समुद्रातील वर्म्स आहेत ते. ओके, देन ते कसे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स या ठिकाणी डिटरमाइन करतोय, जो की सेक्स डिटर्मिनेशन इंडिव्हिज्युअली कसा होतो. द सेक्स ऑफ द वर्म बोनेलिया व्हायरिड्स डिपेंड्स ऑन विच लोकेशन ऑफ द बोनेलिया लार्वा गेट सेटल्ड. म्हणजे या ठिकाणी जो काही वर्म आहे कोणता तर तो बोनेलिया व्हायरिडिस, मग त्याचा सेक्स जो आहे तो डिपेंड कशावर आहे ऑन विच लोकेशन ऑफ द बोनेलिया लार्वा गेट सेटल्स. म्हणजे या ठिकाणी बोनेलिया व्हायरिडचा जो काही सेक्स डिपेंड आहे तो कशावर होतो, त्यांचा जो काही बोनेलिया लार्वा आहे त्याचं जे काही लोकेशन आहे जिथे तो बोनेलिया लार्वा सेटल आहे त्याच्यावर ह्या बोनेलिया व्हायरिडचा बोनेलिया व्हायरिड वर्म जे आहेत त्यांचा सेक्स काय आहे डिपेंड आहे. द मराइन फिमेल बोनेलिया वर्म हॅज अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग बॉडी. जो काही मराइन फिमेल बोनेलिया वर्म आहे, मराइन म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल, फिमेल बोनेलिया वर्म जो आहे तो अबाउट किती कमीत कमी तर 10 सेंटीमीटर लॉंग बॉडी आहे त्याची त्या ठिकाणी. सी हॅज अ प्रोबॉस्किस दॅट कॅन एक्सटेंड ओव्हर अ मीटर इन द लेंथ. आणि तो कसा आहे प्रोबॉस्किस म्हणजे जंतू टाईप आहे आणि तो एक्सटेंड होतो ओव्हर अ मीटर इन अ लेंथ, म्हणजे तो त्या ठिकाणी वाढतही जातो मीटरच्या लेंथपर्यंत. इफ बोनेलिया लार्वा सेटल्स ऑन दी सी फ्लोअर इट बिकम्स अ फिमेल. आणि जे काही बोनेलिया लार्वा सेटल्स होतात तर ते कुठे ऑन दी सी फ्लोअर, म्हणजे सी जो आहे समुद्राचे वरचं पाण्याच्या वरचा जो काही आहे फ्लोटिंग शेअर त्याच ठिकाणी ते सी फ्लोअरवर ते प्रेझेंट असतात सेटल असतात आणि ते काय आहेत इट बिकम्स अ फिमेल. हाऊएव्हर व्हेन अ लार्वा लँड्स ऑन अ फिमेल प्रोबॉस्किस अँड एंटर द फिमेल माउथ इट मायग्रेट्स इनटू हर युटेरस अँड डिफरन्शिएट्स इनटू अ मेल. आणि मग त्या ठिकाणी हाऊएव्हर व्हेन लार्वा लँड्स ऑन अ फिमेल प्रोबॉस्किस, म्हणजे जी काही लार्वा आहे ती कशावर लँड होते फिमेल प्रोबॉस्किसवर आणि त्या ठिकाणी एंटर होते कशामध्ये फिमेलच्या माउथमध्ये, आणि फिमेलच्या माउथमध्ये एंटर केल्यानंतर इट्स मायग्रेट इनटू हर युटेरस, त्या युटेरसमध्ये ती मायग्रेट होते आणि त्यानंतर अँड डिफरन्शिएट्स इनटू अ मेल, आणि त्यानंतर ती फिमेलच्या म्हणजे डिफरन्शिएट होते कशामध्ये फिमेल इनटू दी मेल. म्हणजे काय होतं अगोदर ती लार्वा सी फ्लोअरला सेटल होते म्हणजे काय इट बिकम्स अ फिमेल. देन हाऊएव्हर लार्वा लँड्स ऑन अ फिमेल प्रोबॉस्किस, फिमेल प्रोबॉस्किस जो काही जंत आहे त्यावरती लार्वा लँड होते, त्यानंतर एंटर करते फिमेलच्या माउथमध्ये, त्यानंतर मायग्रेट होते कशामध्ये इनटू हर युटेरस, त्याच युटेरसमध्ये ती मायग्रेट होते आणि त्या ठिकाणी त्यांचं डिफरन्शिएट्स होतं कशामध्ये फिमेल इनटू मेल. देन मेल लाईव्स ॲज अ पॅरासाइट इन युटेरस
ऑफ अ फिमेल फर्टिलायझिंग हर एग. आणि मेल जो आहे तो लाईव्ह आहे, परंतु कसा पॅरासाइटच्या फॉर्ममध्ये आहे. कशावर? इन युटेरस ऑफ द फिमेल फर्टिलायझिंग हर एग. फिमेल युटेरस जो आहे त्यावर पॅरासाइट म्हणून हा मेल त्या ठिकाणी थांबतो आणि फिमेलचे एग जे आहेत त्या ठिकाणी तो फर्टिलाइज करत असतो. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे ते बोनेलिया व्हायरिटचं. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे का, सेक्स डिटर्मिनेशन इन अ हनी बी. In honeybees, chromosomal mechanism of sex determination is a haplodiploid type. हनी बी मध्ये जे काही क्रोमोझोमल मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशनचं ते सुद्धा कसं आहे हॅप्लोडिप्लॉइड. अगोदर आपण ह्युमन बिंगमध्ये बघितलं, नंतर बोनेलिया व्हायरिट्समध्ये बघितलं. आता आपण जे काही मेकॅनिझम आहे क्रोमोझोमल हनी बीचं तर ते बघूया ते कसं आहे हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं. बघा, इन दिस टाईप सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम्स रेशिओ. म्हणजे या ठिकाणी जो काही सेक्स आहे इंडिव्हिज्युअली तो डिटरमाइन आपण कसा करतो, बाय द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम आर रेशिओ. Females are diploid 2n is equal to 32 and males are haploid n is equal to 16. त्या ठिकाणी फिमेल जे आहेत ते कसे डिप्लॉइड आहेत आणि मेल जे आहेत ते कसे हॅप्लॉइड आहेत. म्हणजे काय 2n is equal to 32 n is equal to 16. देन पॅरेंट्स फिमेल इंटू मेल. फिमेल कसे डिप्लॉइड असल्यामुळे 2n is equal to 32 त्यांच्यामध्ये काय होतं मिओसिस होतं आणि मेल जे आहेत ते कसे n is equal to 16 म्हणजे काय होतं मायटोसिस. त्यांचे गॅमेट फॉर्मेशन होतात. जो काही डिप्लॉइड फिमेल आहे मग n is equal to 16 n is equal to 16 आणि मेल जो आहे त्यामध्ये मायटोसिस होतं म्हणजे त्या ठिकाणी n is equal to 16. मग जो काही फर्स्ट फिमेल जो आहे विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस होतं, मग त्या ठिकाणी हॅप्लॉइड मेल होतो म्हणजे n is equal to 16 म्हणजे F1 जनरेशन. देन सेकंड जी फिमेल आहे n is equal to 16 फ्यूज देम टू मेल n is equal to 16 त्या ठिकाणी काय तयार होतो 2n is equal to 32 डिप्लॉइड फिमेल त्या ठिकाणी काय होतो प्रोड्यूस होतो. सेक्स डिटर्मिनेशन इन अ हनी बी व्हेरी इझिली. Then, if the egg is fertilized by the sperm, the zygote develops into a diploid female. 2n is equal to 32 क्वीन अँड वर्कर. तिथे आपण डायग्राममध्ये बघितल्याप्रमाणे जो काही एग आहे तो फर्टिलाइज होतो कशा थ्रू, स्पर्म थ्रू, आणि झायगोट त्या ठिकाणी डेव्हलप्स होतात आणि इंटू त्या ठिकाणी डिप्लॉइड काय होतं 2n is equal to 32 क्वीन अँड वर्कर त्या ठिकाणी फॉर्म होतात. देन अँड अनफर्टिलाइज एग डेव्हलप इंटू हॅप्लॉइड मेल. इथे बघितल्याप्रमाणे फर्स्ट जे काही F1 जनरेशन आहे हॅप्लॉइड मेलचं n is equal to 16 विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे त्या ठिकाणी काय झालं पार्थेनोजेनेसिस. मग त्या ठिकाणी अनफर्टिलाइज एग जे आहेत ते डेव्हलप्स होतात कशामध्ये इंटू हॅप्लॉइड मेलमध्ये n is equal to 16 म्हणजे तर ते काय आहेत ड्रोन बाय वे ऑफ दी पार्थेनोजेनेसिस. कोणत्या वेने होतात ते फॉर्म पार्थेनोजेनेसिस. दी डिप्लॉइड फिमेल गेट डिफरन्शिएटेड इंटू दी आयदर वर्कर ऑन क्वीन डिपेंडिंग ऑन दी फूड दे कन्झ्युम ड्युरिंग देअर डेव्हलपमेंट. जे काही डिप्लॉइड फिमेल्स आहेत ते त्या ठिकाणी डिफरन्शिएट होतात कशामध्ये आयदर इंटू दी वर्कर अँड क्वीनमध्ये त्या ठिकाणी ते डिफरंट होतात आणि डिपेंड कशावर आहे ते ऑन दी फूड बाय दी कन्झ्युम ड्युरिंग डेव्हलपमेंट. ते त्या ठिकाणी डिपेंड आहेत त्यांचं कन्झ्युमिंग जे करतात फूड त्यांच्या डेव्हलपमेंटवर त्या ठिकाणी ते डिपेंड आहे. देन डिप्लॉइड लार्वा विच गेट्स रॉयल जेली ॲज अ फूड डेव्हलप्स इंटू दी क्वीन. डिप्लॉइड लार्वा जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं विच गेट्स रॉयल जेली ॲज अ फूड डेव्हलप्स इंटू दी क्वीन अँड देन फर्टाईल फिमेल अदर डेव्हलप्स इंटू दी वर्कर स्टेराईल फिमेल. डिप्लॉइड लार्वा असतील त्या रॉयल जेलीचं त्यांचं फूड आहे त्या डेव्हलप होतात क्वीन म्हणून फर्टाईल फिमेल म्हणून आणि अदर जे आहे ते डेव्हलप होतात कशामध्ये वर्कर म्हणजेच काय स्टेराईल फिमेल्समधून. सो नाऊ आवर सेक्स डिटर्मिनेशन इज पॉइंट इज completed and I hope if you all understand very easily. So please like, share and subscribe our channel. Thank you so much.